उमेदवार प्रभाग क्रमांक 16 बबन विश्वकर्मा यांनी विश्वास व्यक्त केला की यंदा मतदार महायुतीला पूर्णपणे नाकारणार आहेत। भाजपाला पाण्याचा प्रश्न सोडवता आला नसल्याने या प्रभागात कमळ उमलणार नाही। या निवडणुकीनंतर महापालिकेत महाविकास आघाडीचाच महापौर बसेल असे विजयाचे आव्हान। काही दिवस आपण प्रचार करत होतात आणि या प्रचाराला कसा प्रतिसाद मिळत आहे नागरिकांचा? बघा, नागरिकांचा प्रतिसाद असा आहे, यावेळी निश्चित विजय आहे। जिथे जिथे आम्ही गेलो तिकडे आम्हाला मानणारा वर्ग आहे, कुठे आमचा हात खाली नाहीये। बघा, हा काय लोकांचं प्रेम आहे, त्यांना लोक बघून तोंड फिरवतात। लोक आमच्याकडे बघून आशेने बघतात, आश आहे ते काहीतरी करतील, ते काहीतरी परिवर्तन घडवतील, रस्त्याचे कामं करतील, गटराचे कामं करतील, पाण्याचे कामं करतील, आरोग्याचे कामं करतील, शिक्षणाचे कामं करतील। हे त्यांना अपेक्षा आपल्याकडून। आपले लोक बघितले की आपल्याकडे लोक बघतात, आशेने बघतात, त्यांच्याकडे बघत नाही लोक, त्याला उभा करत नाही लोक, फायटिंग मध्ये घेत नाही त्यांना। तर पाणी देत नाही तुम्ही पाणी मूलभूत गरजा पाणी देत नाही। आता मला सांगा, त्यांचं कमळ आहे, चिन्ह काय आहे तुमच्या? तर चिन्ह कमळ आहे की नाही? कमळ आहे की नाही चिन्ह? त्यांचा विषय कसा मी सांगतो। आता कमळ कशामध्ये येतंय? पाण्यामध्ये। पाणीच नाही तर कमळ पुजणार ना, यावेळी कमळ पुजणार आहे, या कमळ येणार नाही यावेळी, कारण पाणीच नाही। त्यामुळे आपण महानगरपालिका सगळे जनतेने डिसाईड केलेलं आहे की यावेळी पण महानगरपालिकेमध्ये महापौर हा महाविकास आघाडीचे बसणार आहे। फक्त इथला 4 नगरसेवक येणारच आहेत, पण महापौर पण महाविकास आघाडीचे बसणार आहे। तुम्हाला जनतेकडून ग्वाही देतो, कारण जनतेने आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बिंदास राहा, तुम्ही जनतेचे काम करा, तुम्हाला आम्ही 100% निवडून देऊन महानगरपालिकेत बसवणार। धन्यवाद।